नमस्ते डाळिंब बागायतदारांनो. तर या ठिकाणं आपण आज बारामती तालुक्यातील डाळिंब बागेमध्ये आहोत. तर ही डाळिंब बाग आहे. ही साधारणपणे 80-85 दिवसाची झाड आहेत. एकंदरीत कसे वाटतायत वाढ वगैरे हे पहा. डाळिंबमध्ये आंतरपीक झेंडू निवडलेला आहे. तर या ठिकाणं डाळिंब पिकासाठी सगळ्यात महत्त्वाचं ढगाळ वातावरणामध्ये किडी रोग यापासून त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. तसेच या ठिकाणी न्यूट्रिशन मॅनेजमेंट, पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळी खतं जी देणं गरजेचं आहे. त्यामध्ये रासायनिक असतील, जैविक असतील, सेंद्रिय असतील या प्रकारच्या खतांची निवड करून शिफारसीत मात्रा देणं गरजेचं आहे. ह्या ठिकाणं कोणत्याही प्रोडक्टचं सेल्फ प्रमोशन केलं जात नाही किंवा करणार पण नाही आहे. कारण जमिनीचा प्रकार, खतांची ॲवेलेबिलिटी हे सर्व पिकांना लागू पडतात का नाही हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्यानुसारच खतांची निवड करणं किंवा डाळिंब पीक असेल किंवा इतर फळबागा असतील तर त्यामध्ये त्या पद्धतीनं ती खतं, औषधं यांची निवड करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणं कोणतीही फळबाग यशस्वी होण्यासाठी किंवा तिच्यापासून अपेक्षित उत्पन्न मिळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जमिनीचा pH हा रेग्युलर पिकांसाठी जो आहे म्हणजे 5.5 ते 6.5च्या दरम्यान असावा, सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, योग्य जातीवंत रोपांची किंवा व्हरायटी ज्या असतात त्यांची निवड करणं. त्याचबरोबर खतमात्रा यांचा संतुलित वापर करणं. त्याचबरोबर इतर काही ज्या गोष्टी असतात फळबागेमध्ये की स्प्रे शेड्यूल ठेवणं, खतांची योग्य मात्रा देणं, त्याचबरोबर कीड रोगापासून बागेचं संरक्षण करणं, हे बागेमध्ये कामं करणं गरजेचं असतं. आणि ह्याच्यावरती जोपर्यंत आपला फोकस किंवा याच्यावरती कटाक्षाने काम होत नाही तोपर्यंत आपल्याला फळबागेपासून अपेक्षित उत्पन्न, अपेक्षित झाडांची वाढ आणि कीड रोगमुक्त ठेवणं शक्य होत नाही आहे. हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे. तसंच या ठिकाणं डमनेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत वेळोवेळी हेच सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे की अतिरिक्त कोणती कीटकनाशकं, बुरशीनाशकं किंवा खतांचा अतिवापर करणं बागेसाठी हानिकारक राहत असते. तर संतुलित आणि योग्य ग्रेड, योग्य प्रमाणात खतांची मात्रा देणं ही आज फळबाग यशस्वी करण्यापाठीमागं मुख्य सूत्र आहे. तर ते योग्य प्रमाणात आणि योग्य शिफारसीत मात्रा, कीटकनाशक, रोगनाशके आणि त्याचबरोबर खतांचं व्यवस्थापन हे जर ठेवलं तर आपण चांगल्या पद्धतीनं फळबाग यशस्वी करू शकतो, हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज फळबागेमध्ये विशेषतः डाळिंब पिकामध्ये तेल्या, नंतरनं डांबऱ्या आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की जे टेम्परेचर वगैरे कमी जास्त होतं आहे किंवा क्लायमेटिक चेंजेस म्हणतो आपण, तर ते कमी जास्त होतात. तर ते होत असताना त्याचे परिणाम किंवा त्याचे प्रतिकूल परिणाम किंवा पिकांना ज्या गोष्टी या वातावरणाच्या बदलातील घटकाच्या दिसून येतात वाढीच्या कालावधीमध्ये किंवा बहार धरताना ज्या वेगवेगळ्या अडचणी येतात, तर त्यावरती सगळ्यात महत्त्वाचं योग्य नियोजन ठेवणं ही आज फळबाग बागायतदारांसाठी सगळ्यात महत्त्वाची संकल्पना किंवा त्याला आपण एक ध्येय म्हणू शकतो की ते या ठिकाणं बागायतदारांकडून त्यावरती काम होणं ही डाळिंब पीक म्हणा किंवा इतर ज्या फळबागा आहेत किंवा शेती करताना हा पाया जर असेल आणि तो जर भक्कम असेल तर आपल्याला पिकांचं उत्पादन घेताना सगळ्यात महत्त्वाचं जे काही निविष्ठा असतील किंवा इतर काही बागेमध्ये लागणाऱ्या व्यवस्थापनावरील खर्च असेल तर तो व्यवस्थित ठेवता येतो किंवा व्यवस्थित त्यावरती नियंत्रण ठेवता येतं. कारण की योग्य प्रकारची खतं, औषधं आणि बुरशीनाशकं निवडणं ही बाग यशस्वी करण्यासाठी आणि एकूणच बागेचा वार्षिक जो खर्च आहे तर तो व्यवस्थित आपण जर ठेवला तर बागेतून आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतो. अतिरिक्त कोणताही खर्च टाळू नका. 1-2 सोशल मीडियामधील किंवा 4 औषधं घेऊन पूर्णपणे वर्षाचं नियोजन होत नसतं. तर प्रॉपर त्या ठिकाणं बागेचं नियोजन करताना किंवा फळबागा
ची वाढ करताना किंवा फळबागेपासून फळांचं उत्पादन मिळेपर्यंत जे लागवडीपासून फळनिर्मितीपासून मार्केटपर्यंत जाईपर्यंत वेगवेगळ्या स्टेज आहेत, वेगवेगळे क्लायमॅटिक चेंजेस होतात वर्षभरामध्ये. तर त्याला अनुसरून बागेमध्ये काम करणं ही आज फळबागायतदारांसमोरील महत्त्वाची समस्या आहे. आणि ह्याच्यावरतीच आपण जे काही कृषी आधारित जे कृषी विज्ञान आहे की ते न मोडतोड करता, न काही त्यामध्ये चेंजेस करता, जे काही त्या पिकाच्या नुसार आणि हवामान बदलानुसार जे काही औषधं खतं लागतात त्यानुसार जर ते शेड्यूल ठेवलं तर आपल्याला बागेपासून चांगलं उत्पादन मिळू शकतं. हे सांगतोय, हे आधी समजून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओमध्ये आधी पळून पाहण्यापेक्षा त्यावरती काय अपेक्षित काय आहे, शेतीला अपेक्षित काय आहे, पिकांना अपेक्षित काय आहे आणि पिकांना दिल्यानंतर त्याचे रिझल्ट कसे मिळतात, हे या ठिकाणी जोपर्यंत शेतकरी समजून घेत नाही आहे तोपर्यंत फळबाग असेल किंवा शेतीतून तुम्हाला यशस्वीरित्या चांगलं उत्पादन मिळण्यास येणारे अडथळे हे दिवसेंदिवस वाढत जातात. तर ते वाढू नयेत त्यावरती जास्तीत जास्त भर ठेवून पिकांचं नियोजन केलं तर शेती किंवा फळबाग ही आपण जास्तीत जास्त यशस्वी करण्याकडे आपला कल असू शकतो किंवा आपल्याला ती बाग किंवा शेती जी असते ती यशस्वी करता येते आणि अपेक्षित उत्पन्न मिळू शकतं. आणि ह्यासाठीच सगळ्यात महत्त्वाचं, शेतीसाठी मार्गदर्शक किंवा शेती जे काही मार्गदर्शन घेत असाल किंवा घेत आहेत तर ते तंतोतंत पाळा आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणं शेती करताना किंवा शेतीतून पिकांचं उत्पादन घेताना जे शास्त्रयुक्त कृषी विज्ञान आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त भर ठेवा. सोशल मीडियातच सांगतोय की 1-2 औषधं किंवा 4 औषधांची नावं मिळून कोणतंही पीक शेवटपर्यंत यशस्वी होत नाही आहे. कोणताही शेतीतील जो पिकांमधील वेगवेगळ्या प्रकारचा जो समस्या, कीड रोग असेल किंवा इतर काही सॉईल बॉर्न डिसीज असतील तर ते थांबवणं शक्य होत नाही आहे. प्रॅक्टिकली जमिनीच्या प्रकारानुसार प्रत्येक औषध किंवा प्रत्येक खत हे वेगळ्या राऊलमध्ये वेगळं काम करतं, वेगळं अपटेकिंग करतं. तर त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं काम करणं किंवा काम होणं हे शेती यशस्वीचा किंवा फळबाग यशस्वी होण्याचा पाया आहे. ह्याच्यावर जोपर्यंत तुमचा फोकस नसेल तोपर्यंत अपेक्षित फळबागेतून म्हणा, शेतीतून म्हणा उत्पन्न मिळणं कठीण जातं. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.